पहिलं तर मी हे स्पष्ट करू इच्छितो, की हे जे काही मंदिर आहे, तर हे पुरातत्व विभागाचं काही मॉन्युमेंट नाही आहे. मात्र ही घटना घडल्यामुळे आम्हाला म्हणजे तहसीलदार मॅडम, डिप्टी कलेक्टर मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी काल कळवलं आणि आज व्हिजिट आहे असं सांगितल्यामुळे आम्ही इथे आलो आहे. तर आम्ही आता याची जे म्हणजे पहिली प्रथमदर्शनी पाहणी केली. आपण बांधकाम विभागाकडून आलात, काय नेमके होय. समोर आले? PWD बांधकाम विभागाकडून आलेलो आहे परभणी. बांधकाम विभागानं बांधकाम विभागाची स्ट्रक्चरल विंग आहे, तर त्यांनी RCC स्वरूपाचं किंवा जे म्हणजे प्रचलित नॉर्म्स असतात, IRC कोड वगैरे त्याच्या पद्धतीनं हे काम नसल्यामुळं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी या शैलीमध्ये जे कामाचे तज्ज्ञ असतात, अभियांत्रिकी आणि वास्तू विशारद, तर त्यांच्याकडून करून घेण्यात यावं असं आम्हाला म्हणजे सूचित केलेलं आहे. तर त्या पद्धतीसाठी आम्ही काही अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आर्किटेक्चरल महाविद्यालय यांच्याकडून या कामासाठी त्यांना पाचारण करत आहोत. तर ती टीम पोहोचल्यानंतर ते थोडं इन्व्हेस्टिगेट करून आपल्याला याच्यामध्ये मदत करू शकतील आणि सांगू शकतील की नेमकं काय. कधीपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईल? आता हे टीमचं कॉन्टॅक्ट चालू आहे. लवकरच एक तात्काळ स्वरूपावर आम्ही ते पाठीमागं आहोत त्याच्या करण्यासाठी, जरी बोलवण्यासाठी. आरसीसी नसेल तरी पण ह्याच्यामध्ये काय टेक्निकल स्क्रुटिनी आहे? टेक्निकल स्क्रुटिनी आता RCCचा स्कोप नसल्यामुळं आणि ह्याचे जे खाजगी ज्यांनी मंदिराचे आराखडे बनवलेत, तर त्यांच्यापैकी कोणीतरी इथं समोर येऊन म्हणजे काय आराखडे आणि त्याचं डिझाईन वगैरे कसं बनवलेलं आहे, तर ते दाखवल्याशिवाय, समजून सांगितल्याशिवाय त्याच्याबद्दल काहीच आता असं नुसतं बघून आपल्याला काही तेवढं हे करता येणार नाही, बोलता येणार नाही टेक्निकली परफेक्टली.